गुजरातमधील राजकोट इथं नुकतीच 68वी राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील 14 खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवलेल्या या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, स्विमिंग हब फाउंडेशन आणि क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात हा सत्कार समारंभ संपन्न झाला. श्री भावेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव रेडेकर यांच्या हस्ते धीरिजा मोरे, कृष्णा शेळके, नील वैद्य, मंथन जाधव, जय शहा, संस्कार कोपर्डीकर, रती केसरकर, पूर्वा शिंदे, सिद्धांत भोसले, अथर्वराज पाटील, ऋषी भगत, श्रीवर्धन पाटील, सिद्धार्थ पवार या खेळाडूंना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च यशासाठी खेळाडूंनी सरावामध्ये सातत्य ठेवावं असं आवाहन केलं. भावेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव रेडेकर यांनी जलतरणपटूंना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ट्रस्टचे सचिव धोंडीराम रेडेकर, के.पी. खोत, अभिजित कपडेकर, स्विमिंग हब फाउंडेशनचे रमेश मोरे, सदानंद सुर्वे, राजाभाऊ मालेकर, उदय वासकर, विजय मगर यांच्यासह जलतरणपटू आणि त्यांचे पालक उपस्थित होते.